तर नमस्कार शेठ, नवी मुंबईच्या रिक्षावाल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमचा वैभव कुमार पाटील. आज झाला आहे माझा कोटा पुरा दिवसभरात. 2 प्रायव्हेट भाडे मारले, एक लोणावल्याचा आणि एक खोपोलीचा रिटर्न भाडा होता तो मारला आणि आलो लवकर. तर बोला आता काय काम नाही, तर बोलू व्हिडिओ बनवते. तो काल मी एक एसेसरीज लावले गाडीला, तर त्याबद्दलच तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती. तर काल आहे ना, मी सकाळचे काय मला उठवला नाही, दुपारच्या धंद्यावर गेलो. मी दुपारचे गेलो, 2-3 भाडे मारले आणि आपली रस्त्याला गाडी लावलेली बाजूला सावली बघून. तर तरी पण गरमच होत होता. मी AC लावत होतो आणि जराशी कूलिंग झाली ना गाडी, जराशी काय म्हणजे जास्तच कूलिंग, 4वर ठेवून कूलिंग करत होतो. कूलिंग झाली गाडी की बंद करायचो आपला. तो 2 मिनटं पण नव्हते होत, गाडी लगेच गरम होती. मग बोलू इलाज काय आता याला, बोलू करू काहीतरी. तर एक मित्राचा गॅरेज आहे माझ्या खारघरमध्ये, त्याकडे गेलो. त्याला बोललो मॅग्नेटवाले कर्टन आहेत का? तर बोलते मॅग्नेटवाले तर संपले स्टॉकमध्ये, उद्या भेटते. तर बोललो उद्या कुठं, आणि आज दुपारचे धंदा पण नव्हता काल. तर बोललो आज दिवस फुकटच गेले, तर कर काहीतरी. तर बोलते स्लायडिंगवाले कर्टन आहेत बोलते माझ्याकडं, ते लाव गाडीला बोलते, ते जरा बरे पडतील तुला. बोलो ठीक आहे, मग आता आली तर लाव बोलो. तर घेतले त्यांनी लावायला, लावायला घेतले. 15-20 मिनटात कर्टन लावून मस्त पद्धतशीर त्याही साफ वगैरे केला, क्लिनिंग केली आणि पद्धतशीरपणे चिटकवले कर्टन. तुम्हाला मी फिटिंग दाखवतो त्याची आणि कर्टनची क्वालिटी पण दाखवतो. तर कर्टनची क्वालिटी तुम्ही बघू शकता. हे पट्ट्या आहेत ना, या स्ट्रीप आहेत, या स्टील आपल्या मेटलच्या आहेत, तर मजबूत राहतील, लवकर काही खराब होणार नाही. आणि गाडीचा लुक पण चांगला झाला आहे. जरा वेळेला दाखवतो तुम्हाला. बाकी तुम्हाला सांगू का, मी जर कुर्ल्याला घेतले असते तर कमीत कमी 1800-2000 तरी घेतले असते त्याचे. बाकी माझ्याकडनं त्यांनी 1600 रुपयात कर्टन लावून दिले मला. आणि कुर्ल्याला जाणं म्हणजे ज्याला माहीत नाही ना, त्यांनी कुर्ल्यात आहे ना जावंच नाही, कारण ते ना भरपूर येडा बनवत असे. आणि मागच्या वेळी मी गेलेलो सीट कवर टाकायला. थांबा तुम्हाला सीट दाखवतो. हे सीट आहेत, या असले सीट आहेत ना, मला सीट कवर माझ्याकडनं सीट किती घेतले असतील माहिती आहे? 5,500 घेतले कुर्ल्याला. किती? 5,500. बस त्याही सांगितलं नापाचा सीट कवर आहे, म्हणजे नापाचा कपडा आहे. तर इथं आलेलो मी खारघरला मित्राकडे, त्याला बोललो बाबा हे बघ सीट कवर टाकून आलो मी तिकडनं. तो बोलते अरे 3,500चं आहे ते. म्हणजे खारघरला आपल्या 3,500, 3.5 का 4.5 काहीतरी बोललेला. मग तेवढ्याला कुर्ल्याला जाऊन काय उपयोगी? आणि वरती बोलतात नापाचा आहे. नापा विपा नाही, तो कापा सीट कवर आहे. त्या आल्या चुत्त्या बनवला म्हणा. बाकी नवीन माणसांनी चुकून पण तिकडे जावा नाही. मित्राचं शॉप आहे. जर तुम्ही नवी मुंबईचे असाल तर नक्की तुम्ही त्या गॅरेजला व्हिजिट करा. कुठली एसेसरीज लावायची असेल किंवा डेंटिंग पेंटिंगची कामं असतील, तो डेंटिंग पेंटिंगची पण कामं करतो. डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लोकेशन टाकतो, त्याचा नंबर टाकतो, शॉपचा ॲड्रेस टोटल टाकून देतो. नक्की व्हिजिट करा. बाकी माझं तर एकच म्हणणं आहे, आपलं लोकल गॅरेज असेल त्याला पकडा आणि काम करून घ्या गाड्यांचा. कुठं पण नुसतं ट्रॅफिकमध्ये राहून CST रोडला तिकडे कुर्ल्याला ट्रॅफिकमध्ये मरमर करायचा आणि चुत्त्या बनून यायचा, त्यापेक्षा आपल्या लोकल गॅरेजला जा. ओळखीचे असतात, रिजनेबल रेट लावतात. जर तुम्ही बाकी तुमची मर्जी. गाडीचा लुक बघाल तुम्ही, हे बघा, झेड ब्लॅकची गरजच नाही बाई. आणि कूलिंग पण लवकर होते.
आपली पॅसेंजर गाडी आहे. आयला पॅसेंजर आता ओला उबेरचे रेट तुम्हाला माहितीच असतील आता काय देतात साले. तर अशा रेटमध्ये 3वर AC ठेवून 4वर AC ठेवून कसा परवडेल. म्हणून बोललो लावून घेते. स्वतःसाठी वापरायला काय नाही, बाकी लोकांसाठी जायला आपण पैसे खर्च करायचं ते जीवावरच येतं ना. बघा गाडीचं लुक.